आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय. सभापती ओम बिर्ला यांची प्रस्ताव मांडायला स्वीकृती. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन केंद्र संकुल राष्ट्राला केलं समर्पित. सप्टेंबर महिन्यात होणारी G20ची बैठक याच संकुलात होणार. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची शहीदांना आदरांजली. नागपुरात युवकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरद्वारे येत्या 28 ते 30 जुलै दरम्यान 32व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारंभाचं आयोजन. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ सुरू असताना लोकसभेत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस सदस्य गौरव गोगोई आणि BRS सदस्य नामा नागेश्वर राव यांनी अविश्वास प्रस्ताव मांडण्याची नोटीस दिली. सभापती ओम बिर्ला यांनी ही नोटीस स्वीकारली असून अविश्वास प्रस्ताव मांडण्याचा दिवस आणि वेळ सर्व पक्षांशी चर्चा करून ठरवण्यात येईल असं सांगितलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर पक्षांचे सदस्य सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत उतरले आणि घोषणा देऊ लागले. सदस्यांनी शांत रहावं असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी वारंवार केलं. मात्र गदारोळ चालूच राहिला आणि दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. दरम्यान दोन्ही सभागृहात आज कारगिल दिनानिमित्त शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटर IECC संकुल राष्ट्राला समर्पित केलं. बैठका, परिषदा आणि प्रदर्शनांचं आयोजन करण्यासाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन सेंटरची संकल्पना निर्माण झाली आहे. प्रगती मैदानावरील जुन्या आणि कालबाह्य सुविधांमध्ये सुधारणा करणारा हा प्रकल्प सुमारे 2700 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आला. अंदाजे 123 एकर परिसरासह IECC कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात मोठं मीटिंग्स, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स आणि प्रदर्शन स्थान म्हणून विकसित करण्यात आलं आहे. यात कन्व्हेन्शन सेंटर, एक्झिबिशन हॉल आणि एम्पी थिएटर्ससह अनेक अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. त्याचं भव्य एम्पी थिएटर 3000 लोकांच्या आसन क्षमतेनं सुसज्ज आहे. कन्व्हेन्शन सेंटर इमारतीची वास्तुशिल्प रचना भारतीय परंपरांपासून प्रेरित आहे. ते शंखाच्या आकारात विकसित करण्यात आलं असून त्यात भारताच्या पारंपरिक कला आणि संस्कृतीचे अनेक स्थापत्य घटक समाविष्ट आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात होणारी G20ची बैठकसुद्धा याच सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्न 6.1% जाण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात प्रकाशित झालेल्या नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालात ही वाढ 5.9% राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. काल प्रकाशित झालेल्या ताज्या अहवालात ही वाढ 2% वाढेल असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. स्थानिक गुंतवणुकीत झालेल्या वृद्धीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या त्रैमासिकात ही वाढ दिसून येत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी सकल देशांतर्गत उत्पन्न 6.3% राहील असा अंदाज नाणेनिधीनं वर्तवला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं. ही भरती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात आदिवासी गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाला. तसंच पालघर जिल्ह्यात अन्य गर्भवती आदिवासी महिलेला पुराच्या पाण्यातून वैद्यकीय मदतीसाठी जावं लागलं. या मुद्द्यावर विधानसभेत दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. यावर सरकारनं निवेदन करावं अशी सूचना अध्यक्षांनी दिली होती. आम्ही हा विषय गांभीर्यानं घेऊन निवेदन करू आणि गरज वाटल्यास सभागृहात चर्चा करू असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विरोधकांनी या विषयावर राजकारण करू नये असं त्यांनी म्हटलं. मात्र सरकारविरोधी घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. 1999 मध्ये लडाखमधल्या उत्तर कारगिल युद्धातल्या वीरांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 60 दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या लढाईनंतर लडाखमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला होता. यानिमित्त कारगिलमधल्या द्रास इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी द्रास युद्ध स्मारकावर युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली अर्पण केली. दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना अभिवादन केलं. या सैनिकांची शौर्यगाथा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहिली असून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कारगिल विजय दिनानिमित्त वाशिम इथल्या आजी माजी सैनिक तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातील सैनिक कल्याण विभागाच्या वतीनं स्थानिक केमिस्ट भवन इथं शहीद सैनिकांच्या स्मृतींना पुष्पचक्र वाहून मानवंदना देत श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत कारगिल विजय दिवसानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर आणि धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेस नगर नागपूरच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 25 आणि 26 जुलै 2023 रोजी धनवटे नॅशनल कॉलेज इथं 2 दिवसीय विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आज कारगिल विजय दिवसानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीत संदेश सिंघलकर, निवृत्त वायुसेना अधिकारी तसंच एनसीसीचे उच्च अधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित केंद्रीय संस्कृती मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे येत्या 28 ते 30 जुलै दरम्यान 32व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून या समारंभाचं उद्घाटन 28 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक राजेंद्र भावे यांच्या व्हायोलिन वादन कार्यक्रमानं होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या संगीत समारोहामध्ये सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्याद्वारे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, पेरावली जया भास्कर यांच्याद्वारे तालवाद्य वादन, पद्मश्री व्यंकटेश कुमारद्वारा हिंदुस्थानी शास्त्रीय गायन या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून संगीत समारंभाच्या शेवटच्या दिवशी 30 जुलै रोजी मराठी संगीत नाटक संगीत माऊलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे. या समारोहासाठी प्रवेशिका प्रति व्यक्ती 300 रुपये प्रमाणे 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रामध्ये उपलब्ध राहतील. विदर्भातील महत्वाचं आणि नागपूर इथल्या उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक जलद गतीनं घडवून आणण्यासाठी आणि तिथं पायाभूत सुविधांचं सक्षम जाळं उभं करण्यासाठी राज्य शासनाला 50 कोटी निधींची मागणी आज विधानसभेत राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. स्वातंत्र्यानंतर उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातून विदर्भात औद्योगिकरणाला सुरुवात झाली. वर्ष 1961 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी नागपूर जबलपूर महामार्गावर असलेल्या या औद्योगिक क्षेत्राचं उद्घाटन केलं होतं. 22.9 एकर परिसरात पसरलेल्या उप्पलवाडी औद्योगिक परिसरात 100 युनिट कार्यरत असून त्यात सुमारे 5 ते 6 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही अनेक कंपन्यांनी विस्तार केला. राज्यातील मागासलेल्या भागांसाठी राज्य सरकारनं अनेक योजना देऊ केल्या. मात्र आज 62 वर्षांनंतरही उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्राकडे कोणीच लक्ष देताना दिसत नाही. या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या पाहायला मिळतात. इथं पायाभूत सुविधांचा अभाव आणि देखभाल ही सर्वात मोठी समस्या असल्याचं डॉ. राऊत म्हणाले. राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्याबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 15 ऑगस्टपासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असं सभागृहात सांगितलं. शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिली होती. आता कोर्टानं स्थगिती हटवली असून भरतीचं शेड्यूल ठरवून दिलं आहे. कोर्टानं दिलेल्या सूचनेनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषद बिंदू नामावली कायम करून 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवर प्रकाशित करणार आहे. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान प्राधान्यक्रम ठरवण्यात येणार आहे. त्यानुसार गुणवत्ता यादी 10 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. त्यानंतर 11 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान नेमणुका देण्यात येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान जिल्हा पातळीवर समुपदेशन करण्यात येणार आहे. आगामी काही तासात विदर्भातील चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळ येण्याची तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान आज चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोलीमध्ये आज दुपारी पाऊस झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं. आज आणि उद्या यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय. सभापती ओम बिर्ला यांची प्रस्ताव मांडण्यास स्वीकृती. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची शहीदांना आदरांजली. नागपुरात युवकांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरद्वारे 28 ते 30 जुलै दरम्यान 32व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारंभाचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.